संसदेमध्ये उत्तर सरकारनं दिलेले भूमिका मांडलेली आहे. आणि आता तर हा पण मुद्दा होता की या दहशतवाद्यांना का नाही पकडलं, त्यावर त्यातले 2 दहशतवादी सुद्धा मारलेले आहेत. तर आता आपलं काय म्हणणं आहे? दहशतवादी मारले गेलेले यासाठी सैनिकांचं खूप खूप अभिनंदन. आपल्याला आपल्या सैनिकांवर फार गर्व आहे. आणि आता संसद सुरू आहे. संसदेमध्ये गृहमंत्र्यांचं किंवा रक्षा मंत्र्यांचं किंवा प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट येऊ द्या की हे लोकच पहलगाम मधले इन्व्हॉल्व्ह टेररिस्ट होते की नाही. कारण संसद सुरू आहे आणि ऑफिशियल स्टेटमेंट येणं गरजेचं आहे. तर ते स्टेटमेंट यायचं आहे. पण सेनेचं अभिनंदन. कुठलेही टेररिस्ट जे आहे त्यांना कंठस्नानच घातलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. आता आपण जे प्रश्न उपस्थित केलेले होते की ट्रम्प आज पुन्हा त्यांनी 27 वेळा जे आहे स्कॉटलंडवरनं पुन्हा म्हटलं की मी ही जी आहे शांती वार्ता केली. आज एस जयशंकर यांनी स्टेटमेंट दिलं की कुठलेही कोणी मध्यस्थी नव्हतं. तरी प्रश्न हा उरतोच प्रसन्न की जेव्हा पाकिस्तान घुटण्यावर आलेलं होतं तेव्हा आपण पीओके घेण्याचा सोडा किंवा पाकिस्तानला पूर्ण नेस्तनाभूत करण्याचा सोडा, कमीत कमी ज्या हाफिज सईद, अझहर मसूद आणि सैफुल्ला हा जो आहे तो ब्रेन आहे पहलगामच्या मागे. अझहर मसूद, हाफिज सईद आपल्याला माहिती आहे 1998 मध्ये बीजेपीचं सरकार होतं, अटल बिहारी वाजपेयींचं, त्यांना सोडायला मंत्री गेले होते. अशी 70 वर्षातली पहिलीच घटना घडलेली होती. त्या लोकांना आपण का मागितलं नाही? हे जे आहे हे भारताचे कल्प्रिट आहे, भारताचे गुन्हेगार आहेत. हे या लोकांना आपण का मागितलं नाही? कारण की जेव्हा डीजीएमओ त्यांचा पायावर आला, घुटण्यावर आला नव्हता, कोंबड्यावर आलेले होते ते लोक. प्रश्न ते आपली सेना जी आहे प्रोफेशनल आहे त्यांनी ज्या पद्धतीने आक्रमण केलं हे याच्याशी काही दुमत असण्याचं कारण नाहीये. आता 3 प्रश्न कसे उठतात. अमित शहाना फार वाईट वाटलं मधात प्रश्न विचारले तर त्यांना सगळा अधिकार आहे विचारण्याचा. त्यांनी उठून असं म्हटलं की भारत का विदेश मंत्री जो संविधान की शपथ लेके आया है वो स्टेटमेंट दे रहा है, उसको भरोसा नाही आहे. मग आम्ही ठेवला होता ना भरोसा. मुखबिरी झाली होती ना याच विदेश मंत्र्याकडनं. काय म्हटलं होतं? ऍट द स्टार्ट ऑफ वॉर we have informed our counterpart in the Pakistan that we are gonna attack terrorist installations. राईट. एक त्यांनी हे पण म्हटलेलं होतं की हाऊ कॅन वी फाईट विथ चायना इज अ बिगर इकॉनॉमी, वी कॅनॉट फाईट विथ अ बिगर इकॉनॉमी. हे 2 स्टेटमेंट म्हटले होते. त्यानंतर आमच्याकडनं स्टेटमेंट आलं होतं, राहुलजींनी म्हटलं होतं की आम्ही जेव्हा इंग्रजांसोबत लढलो होतो, भारत देशातले सगळे नागरिक जेव्हा लढले होते तेव्हा तो तर जगत होता. चायना जगत नाही आहे. म्हणजे देशाच्या हितापेक्षा आपण घाबरतो की नाही हे एक महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पहा, राहुल के सिंग काय म्हणाले की आम्हाला पहिल्या दिवशी आम्हाला नुकसान झालं. ठीक आहे, काय झालं ते जाऊ द्या. पण ते काय झालं नुकसान? तर आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही ह्या पर्टिक्युलर इन्स्टॉलेशन्सवर अटॅक करा, तुम्हाला दुसरीकडे अटॅक करता येणार नाही. देशाचे प्रधानमंत्री काय सांगतात, रक्षा मंत्री काय सांगतात, सगळे काय सांगतात की सेना को खुली छूट थी. 21 पॉइंट्स सेनानी आयडेंटिफाय केले होते आपल्या आर्मीनी, सेनानी. आणि आपण काय सांगतो, आपण फक्त 9 याच्यावर अटॅक केला. मग काय असे कोणते आपल्यावर बंधनं होते, अशी कोणती अडचण होती आपल्याला? असं का अमेरिकेच्या बाबतीमध्ये आपण बोलू शकत नाही? इंदिराजी देशाच्या प्रधानमंत्री होत्या ना, 2 टूक बोलल्या होत्या ना की 7वां आणि 17वां बेडा आया तो भी हम रुकेंगे नहीं अभी. आपल्या सबकॉन्टिनेंट मध्ये आपल्यासोबत एकही देश राहिला नाही. आणि जगामध्ये कोणीही राहिलं नाहीये. आता बघा अमेरिकेच्या बाबतीमधलं पुन्हा दुसरा यांचा दुटप्पीपणा कसा आहे. रेजिस्टन्स फ्रंट त्याला टेररिस्ट यादीमध्ये टाकलं, चांगली गोष्ट आहे. आता हे काय म्हणतात, देखो आम्ही केलं म्हणून अमेरिकेने द रेजिस्टन्स फ्रंटला जे आहे ते टेररिस्ट लिस्टवर टाकलं. मग अमेरिका हे म्हणते आहे ना की आम्ही थांबवलं, आणि अमेरिका हे म्हणते की पाकिस्तान आणि भारत दोन्ही ग्रेट कंट्रीज आहेत, हायपरनेट केलं. दोन्ही महान देश आहे म्हटलं. तो आतंकी देश आहे, आतंकवादी देश आहे, तो आतंकवाद्यांना सपोर्ट करणारा देश आहे. हे कसं काय आपण मान्य करू शकतो? ठीक आहे. अतुल अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत. अवधूत वाघ जी, अजूनही काँग्रेसचे प्रश्न कायम आहेत. मग ते आपली विमानं पडल्याबद्दलचे असतील, दहशतवादी मारले ते पाकिस्तानचेच आहेत का याबद्दलचे असतील, ट्रम्प यांची मध्यस्थी एकीकडे नाकारताय, तर मग प्रसन्न एक मिनिट, चुकीचं बोलतोय तू. बोला. मी म्हटलं आता आपली संसद सुरू आहे, संसदेमध्ये स्टेटमेंट येईल, पण ते आतंकवादी होते, त्यांना मारलं याचं मी सेनेचं अभिनंदन केलेलं आहे. ठीक आहे. ते आतंकवादी होते, पाकिस्तानचे होते, त्याचं अभिनंदन केलेलं आहे. पहलगाम मध्ये ते इन्व्हॉल्व होते की नाही याचं ऑफिशियल स्टेटमेंट जे आहे ते संसद सुरू आहे येईल. अवधूत वाघ, धन्यवाद. तुम्ही या विषयाला सुरुवात केली. पहिली गोष्ट म्हणजे